बातमी आहे गुढीपाडव्यानिमित्ताने सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सुनीती ज्वेलर्सला दिलेल्या पसंतीची। 22 मार्च रोजी गुढीपाडवा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला। गुढीपाडव्याच्या दिवशी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने ग्राहकांनी सोने खरेदीसाठी सुनीती ज्वेलर्स चाकण शाखा नंबर 3 आंबेठाण चौकला पसंती देत सोने खरेदी केली। 18 मार्च रोजी सुनीती ज्वेलर्स चाकण शाखेचे उद्घाटन मातोश्री कांचनबाई मोहनलाल कटारिया यांच्या हस्ते संपन्न झाले। याआधी सुनीती ज्वेलर्सच्या निघोज पारनेर आणि चिंचवड चाफेकर चौक अशा 2 शाखा असून चाकण आंबेठाण चौक या ठिकाणी सुरू झालेल्या या शाखेलाही ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून सोने खरेदीसाठी दुकानात प्रचंड गर्दी केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिब्राळे यांनी। पाहुयात। सुनीती ज्वेलर्स मध्ये काही नागरिक आलेले आहेत खरेदीसाठी, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमके त्यांचे काय प्रतिक्रिया आहेत, काय सांगाल? आज सुनीती ज्वेलर्स मध्ये तुम्ही आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने खरेदी करण्यासाठी आलेत, नेमकं काय खरेदी केले, काय वाटतं? गंठण खरेदी केलेलं आहे आम्ही, जुनं एक मोडलेलं आहे, नवीन आम्ही खरेदी केलेलं आहे। एक 3.5 मुहूर्तापैकी एक पाडव्याचा मुहूर्त असतो म्हणून आम्ही खरेदी केलेला आहे। चांगला रिस्पॉन्स पण आहे। आता आम्ही आमच्या पाहुण्यांनी 2-3 जणांनी केलेले, मामाश्री आमच्या यांनी, आम्ही पण रिस्पॉन्स तर चांगला दिसत आहे असा, आणि मजुरी पण वगैरे व्यवस्थित सगळं आहे, त्याच्यामुळे चांगलं वाटत आहे। कसं वाटतं आज गुढीपाडव्यानिमित्त सोने चांदीची खरेदी करायला आलात, काय वाटतं? छान वाटतंय आणि क्वालिटी खूप बेस्ट आहे, डिझाईन वगैरे आहेत ना ते खूप छान आहेत। तुम्ही सुनीती ज्वेलर्सच का निवडलं? आज पाडव्यानिमित्त आले तुम्ही, सुनीती ज्वेलर्सच का निवडलं? व्हरायटी भरपूर असतात आणि बाकीचे जे त्यांनी रेट वगैरे ते व्यवस्थित आहे त्यांचे। शॉर्ट गंठणच खरेदी केलंय आणि भरपूर व्हरायटीज आहेत तिथे। मी संतोष मारुती कातोरे चिंबळी या ठिकाणाहून आलेलो आहे आणि पाडव्याच्या मुहूर्तावरती आज आमच्या घरामध्ये लग्नाचा प्रोग्राम आहे, तर त्यानिमित्ताने पाडव्याच्या मुहूर्तावरती आम्ही इथं सोनं घेण्यासाठी आलेलो आहे। आणि सुनीती ज्वेलर्स निवडण्याचं कारण गिरायकाशी बोलण्याचं त्यांचं जे सगळा एकंदरीत जो अनुभव आहे तो त्याच्याकरता, आणि त्यांचं जे रिलेशन आहे आमचं ते फार चांगलं आहे। पाडव्यानिमित्त त्यांचा जो मजुरी आहे त्यामध्ये डिस्काउंट दिलेला आहे त्यांनी। सोनं म्हणलं की महिलांचा आवडीचा विषय असतो, आज तुम्ही गर्दी बघतायच की, आणि त्याच्यात आज औचित्य पाडव्याचं असल्यामुळे आज गर्दी पण भरपूर आहे आणि त्यांचं ग्राहकांचं असलेले संबंध हे खूपच चांगले आहे आणि एक ग्राहक दुसऱ्या ग्राहकाला आणतो। मी पौर्णिमा शिळवणे, मी चिंबळीवरून आलेली आहे। सुनीती ज्वेलर्समध्ये आज पाडव्यानिमित्त आलेली आहे। माझ्या नंदेच्या लग्नाची शॉपिंगसाठी आले होते मी, पण इथं शॉपिंगपेक्षा मला कस्टमर सर्व्हिस खूप आवडली, कारण बाकीच्या शोरूममध्ये गेलं की कसं असतं, कस्टमरपेक्षा रिच जे कस्टमर असतात त्यांना चांगली व्हॅल्युएबल सर्व्हिस दिली जाते, पण इथं सगळ्या कस्टमरला समान सर्व्हिस आहे, हे खूप आवडलं मला। आणि आत्ता जरी मी शॉपिंग केली नसेल तर इन फ्युचर मी डेफिनेटली सुनीती ज्वेलर्स सिलेक्ट करेल। थँक्यू। 3 दिवस झाले, चाकण येथे 3ऱ्या शाखेचं उद्घाटन झालं आहे आणि आपल्यासोबत आता सुनीती ज्वेलर्सचे प्रोप्रायटर लकीचंद कटेरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल? आज गुढीपाडव्याचा सण आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्राहकांनी गर्दी केलेली आहे पाडव्यानिमित्त खरेदीसाठी, काय सांगाल? मी तर सर्व ग्राहकांना पहिला पाडव्याच्या मनभरून शुभेच्छा देत आहे। माझ्यावर जो भरोसा केला त्या भरोशाच्या अंती मी 3 दिवसापूर्वी सुनीती ज्वेलर्स चाकण या शोरूमचं उद्घाटन केलं आणि ओपनिंगपासून आज 3रा दिवस असून गिरायकांनी भरभरून प्रतिसाद दिला। माझ्यावर 3ही शोरूम गिरायकांचा खूप मोठा भरोसा आहे आणि खूप मोठ्या भरोशाला मी दाद देऊन आज चाकणमध्ये आणि चिंचवडमध्ये आणि निघोजमध्ये 3ही शोरूममध्ये गिरायकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी पहिले तर गिरायकांचे मनापासून आभार मानतो आणि गिरायकांना पाडव्याच्या शुभेच्छा देतो। तुम्ही जी साथ दिली त्या साथीच्या बळीवर आज मी 3रं दुकान 5 वर्षामध्ये आपण 3रं दुकान करीत आहे। मी गिरायकाचे मनापासून धन्यवाद मानतो। आपल्या ओपनिंगला 3ही शोरूममध्ये निघोज तालुका पारनेर, पिंपरी चिंचवडमध्ये आणि चाकणमध्ये आपण 3ही शोरूममध्ये एकच स्कीम ठेवलेली आहे का ती स्कीम आपल्या ओपनिंगला 3रं दुकान 30 ग्राहकांना आणि 300 रुपये ग्रॅम मजुरी अशी स्कीम आपण 3ही दुकानामध्ये राबवत आहे आणि त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे म्हणून गिरायकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। एक ग्राहकांचा फॅमिली मेंबर म्हणून मी एकच सांगू इच्छितो गिरायकांना, मी चिंचवड गावातील शोरूमचं ओपनिंग 2019मध्ये केलं, त्यावेळेस 29,000 रुपयाचा भाव होता आणि 29च्या भावाचा आज 59,000 भाव झाला। मी गिरायकांना एक हात जोडून विनंती करू शकतो तर सोनं ही काळाची गरज आहे आणि सोनं घेतलं पाहिजे। 2024-25मध्ये सोन्याचे भाव 74,000 रुपये तोळा राहील हे माझं गिरायकांना सांगणं आहे, म्हणून सोन्यात गुंतवणूक खूप चांगली आहे असं मला वाटतं।